चला आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिशियनचा जो सेशन आहे ट्रेड थेअरी सेशन बघितलेला. आता आपण बघणार आहे उरलेले 3 सेशन, ज्याच्यामध्ये इंजिन ड्रॉइंग कव्हर होईल, ज्याच्यामध्ये वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि त्यानंतर एम्प्लॉयी स्किल त्या ठिकाणी कव्हर होईल. चला मग सुरू करूया. प्रिव्हियस वाल्या व्हिडिओची जे प्लेलिस्ट आहे ते पाहून घ्या, त्यामुळे सगळे मी टाकलेले आहेत व्हिडिओ, किंवा टाकले नसतील तुम्ही त्या ठिकाणी टाकून देईल प्रिव्हियस वाले व्हिडिओ. तर चला तर मग चालू करूया. बघून घ्या या ठिकाणी 37 आणि 38 बघून घ्या. आता वर्कशॉप कॅल्क्युलेशन या ठिकाणी सेशन आपण चालू करणार आहे. तर पहिलाच क्वेश्चन विचारला होता की विच इज इक्वल टू साइन थिटा, म्हणजे साइन थिटा कशाच्या बरोबर आहे. सो साइन थिटा कशाच्या बरोबर असते, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस असते ना, बरोबर. त्याचा आन्सर आहे हे. ठीक आहे. जर समजा असं आपल्याकडे समजा फॉर एक्झाम्पल जर ट्रायंगल असेल, हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे, या ठिकाणी जर मला फॉर एक्झाम्पल थिटा गिवन आहे, तर जर या ठिकाणी मला साइन लावायचं असेल तर कोणासमोरील बाजू आणि जो 90च्या समोरचा असलेला आपण कर्ण म्हणतो, म्हणून कोणासमोरील बाजूशेत कर्ण म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस त्याचा आन्सर राहील. हायपोटेनस म्हणजे काय असते, कर्ण, आणि अपोजिट साइड म्हणजे काय, कोणासमोरील बाजू. तर क्वेश्चन नंबर 1 हा विचारलेला. क्वेश्चन नंबर 2 बघून काय विचारलेला, व्हॉट इज द स्क्वेअर रूट ऑफ 5 to 9. तर काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 5 to 9, तर 23 याचा आन्सर आहे. बघून घ्या, आन्सर या ठिकाणी रिपीट होत चालले आहेत. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3 विचारलेला, व्हॉट आर दी 2 क्लासिफिकेशन्स ऑफ सिस्टम ऑफ युनिट. सिस्टमचे 2 क्लासिफिकेशन्स काय आहेत, तर त्या ठिकाणी कुठले क्लासिफिकेशन होते, बघून घ्या. फंडामेंटल अँड डिराइव हे त्या ठिकाणी क्लासिफिकेशन होते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघून घ्या, व्हॉट इज द साइड ऑफ स्क्वेअर हुज एरिया इज 6 to 5. तर साइड किती असेल, स्क्वेअरची साइड समजा स्क्वेअर जर समजा विचारात घेतो, स्क्वेअरच्या काय असते विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या बाजू काय असतात, सारख्या असतात. ठीक आहे. जर त्याची जर स्क्वेअर ऑफ द साइड जर समजा त्याची 625 असली, तर त्याची भुजा किती असेल, त्याची भुजा असेल 25, बरोबर. 25चा स्क्वेअर आहे ना, 625 म्हणजे त्याचा आन्सर आहे 25. क्वेश्चन नंबर 5 विचारलेला, व्हॉट आर दी फंडामेंटल युनिट. तर फंडामेंटल युनिट कुठले कुठले आहेत, तर लेंथ, मास आणि टाइम हे 3 या ठिकाणी फंडामेंटल युनिट आहे. लेंथ फंडामेंटल, व्हॉल्यूम फंडामेंटल युनिट नाही आहे, व्हॉल्यूम डिराइव युनिट आहे. एरिया पण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो डिराइव युनिट आहे. त्यानंतर बघून घ्या, व्हॉल्यूम पण सुद्धा इथे आहे, दोनदा व्हॉल्यूम म्हणजे डी पण आन्सर नाही. याचा आन्सर इझिली काय होईल तुमच्या समोर, सी याचा आन्सर या ठिकाणी होईल. क्वेश्चन नंबर 6 पाहून घ्या, कन्वर्ट द डेसिमल टू फ्रॅक्शन. तर याचा आन्सर तुम्ही काढू शकता, त्याचा आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डी. बघून घ्या, तुम्हाला माहिती आहे की वर्कशॉप कॅल्क्युलेशन या ठिकाणी टोटल 6 क्वेश्चन विचारतात, तर 6 क्वेश्चन आपल्या या ठिकाणी झालेले आहे. आता आपण बघणार आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं सेशन. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंगच्या सेशनमध्ये बघून घ्या, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 6 सेशन त्या ठिकाणी बघायला भेटणार इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये सुद्धा. तर बघून घ्या, पुढे जाऊया आता आपण. तर कन्व्हेक्शन जो टेबल आहे त्याच्यावर हा क्वेश्चन विचारलेला, तर हा कन्व्हेक्शन सिम्बॉल कशाचा आहे बा, हे त्या ठिकाणी त्यांनी विचारलेलं. याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, कॉन्क्रीटचा आहे. हा ग्लासचा नाही, ग्लासचा वेगळा असतो, वुडनचा वेगळा असतो आणि स्टीलचा सुद्धा वेगळा असतो. याचा आन्सर काय, कॉन्क्रीट याचा आन्सर या ठिकाणी होईल. क्वेश्चन नंबर 2, आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. तर मटेरियलचा सिम्बॉल बघा, 2 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले आहेत. त्याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, स्टील आहे. याचा आन्सर पोर्सलेन नाही आहे, लीड नाही आहे, ग्लास नाही आहे. हे याचा आन्सर काय या ठिकाणी सी आहे. समोर क्वेश्चन नंबर 3 या ठिकाणी बघूया इंजिन ड्रॉइंगचं. त्या ठिकाणी विच ड्रॉइंग डायमेन्शन इज करेक्ट ऍज पर द एसआय स्टँडर्ड. बघा क्वेश्चन सगळे सारखेच वाटत आहे. तर एसआय स्टँडर्डने कुठलं डायमेन्शन करेक्ट आहे, तर या ठिकाणी डी हे डायरेक्शन, ज्याच्या जे आपण असे ॲरो काढतो त्याच्यावर तुमचे युनिट त्या ठिकाणी असलं पाहिजे. त्या आन्सर नंबर डी या ठिकाणी करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 4 बघून की आयडेंटिफाय द लाईन बी. लाईन बी या ठिकाणी आयडेंटिफाय करायला तुम्हाला सांगितलेली होती. तर आयडेंटिफाय द लाईन बी याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर आहे या ठिकाणी सी. समोर बघून घ्या, व्हॉट इज द ट्रिम साईज ऑफ A4 शीट. तर A4 शीटची ट्रिम साईज काय असते, हा थोडा बेसिक क्वेश्चन विचारला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला जर समजा 6 क्वेश्चन पैकी 3 तुम्हाला त्या ठिकाणी इझी विचारतील आणि 3 तुम्हाला त्या ठिकाणी हार्ड विचारतील. जर तुमचा जर अभ्यास जर डीप असेल तर तुम्ही इझी तर तुम्ही करालच, त्या ठिकाणी तुम्ही हार्ड पण त्या ठिकाणी करून घ्याल, म्हणून डीप अभ्यास ठेवा. त्याचा आन्सर काय आहे, 210. तर A4 शीटचं ट्रिम साईज किती आहे, 210 ट्रिम साईज आहे. ठीक आहे. समोर क्वेश्चन नंबर 6, आयडेंटिफाय द कन्व्हेन्शनल सिम्बॉल ऑफ मटेरियल. तर बघा सिम्बॉलवर 3 क्वेश्चन विचारले. याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, ग्लास आहे. वुडन याचा आन्सर नाही आहे, स्टील याचा आन्सर नाही आणि कॉन्क्रीट याचा आन्सर किती आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्लास आहे. चला तर मग एम्प्लॉयी स्किलचे आता या ठिकाणी क्वेश्चन बघणार आपण, ज्याचे क्वेश्चन असतात टोटल 25 क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर आपण आता बघितलेला एडीचं सेशन बघितलं आहे 6 क्वेश्चनवाला, आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन सेशन त्या ठिकाणी बघितलं आपण किती क्वेश्चनवाला विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी बघितला आहे 6 क्वेश्चनवाला. चला मग एम्प्लॉयी स्किलचे 25 क्वेश्चन या ठिकाणी बघूया. तर एम्प्लॉयी स्किलचा सगळ्यात पहिला क्वेश्चन बघून घ्या, एक्सपान्शन ऑफ SMS इज, म्हणजे एसएमएसचं समजा लॉंग फॉर्म काय आहे, तर शॉर्ट मेसेज सर्व्हिस त्याला आपण बोलतो.
सिंपल मेसेज सर्व्हिस त्याला आपण बोलत नाही, शॉर्ट मेल सर्व्हिस त्याला आपण बोलत नाही, सिंपल मेमो सर्व्हिस त्याला काय बोलतो आपण, शॉर्ट मेसेज सर्व्हिस त्याला आपण बोलतो. व्हॅल्यूज आर, तर व्हॅल्यूज काय असतात, मोटिवेट अवर ऍटिट्यूड अँड ऍक्शन. व्हॅल्यूज काय असतात, आपल्या ऍटिट्यूडला काय करतात त्या ठिकाणी मोटिवेट करतात. ठीक आहे. अ वायरलेस टेक्नॉलॉजी दॅट कनेक्ट द लॅपटॉप टू द इंटरनेट इज कॉल्ड वायफाय. बरोबर आहे ना. अशी टेक्नॉलॉजी आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करते आणि डायरेक्ट आपल्या लॅपटॉपला कनेक्ट करून आपल्याला इंटरनेटची प्रोव्हाइड करते, त्याला आपण काय बोलतो विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी वायफाय बोलतो. क्वेश्चन नंबर 4, डेडिकेशन टू द पर्टिक्युलर वर्क इज कॉल्ड. डेडिकेशन जर तुम्हाला पर्टिक्युलर वर्क विषयी तुम्हाला डेडिकेशन आहे त्याला तुम्ही काय म्हणणार, मग कमिटमेंट त्याला बोलतो आपण. इंटिग्रेट त्याला म्हणत नाही आपण, इंटेलिजंट त्याला म्हणत नाही, कॉन्फिडन्स त्याला काय बोलतो आपण, कमिटमेंट म्हणतो. क्वेश्चन नंबर 5, इन एमएस एक्सेल कलेक्शन ऑफ वर्क, इन एमएस एक्सेल कलेक्शन ऑफ वर्कशीट इज नोन ॲज. एमएस सेक्शन मध्ये कलेक्शन ऑफ वर्कशीटला त्याला तुम्ही काय म्हणता, त्याला आपण बोलतो या ठिकाणी वर्कबुक. त्याला आपण एक्सेल बुक नाही म्हणत, त्याला आपण वर्कशीट नाही म्हणत, त्याला आपण शीट वर्क, त्याला काय बोलतो आपण, वर्कबुक त्या ठिकाणी म्हणतो. बघा क्वेश्चन नंबर 6, इन विच ओरिएंटेशन द टेक्स्ट इज प्रिंटेड विथ वाईज. म्हणजे मोठाईने, म्हणजे जर विथ म्हणजे काय असते, एखाद्या गोष्टीची जाडी वाईज तुम्हाला टेक्स्ट ओरिएंटेशन कशा प्रकारे करता तुम्ही, तर ते कशाने करतो आपण, लँडस्केपने करतो. ते पोर्ट्रेटने करत नाही आपण, मार्जिनने करत नाही आपण, विडने करत, कशाने करतो आपण, लँडस्केपने त्या ठिकाणी करत असतो. क्वेश्चन नंबर 7, फिल इन द ब्लँक विथ सुटेबल प्लेस प्रपोर्शन. ज्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे 4 ऑप्शन पैकी एखाद्या कुठल्या ठिकाणी बसणार आहे. माय हाऊस इज काय आहे, माय हाऊस इज ऑन द 3rd फ्लोअर, इज फिल इन द ब्लँक द 3rd, म्हणजे ऑन दी 3rd. माझं घर कुठे आहे, 3rd फ्लोअर वर आहे. फ्लोअर मध्ये आहे की तुमचं घर नाही. ऍट आहे का, ऍट आपण कधी सांगतो, कुठले जर तुम्हाला डिनोट करायला त्याला आपण ऍट बोलतो. अंडर आहे की तुमचं घर नाही, तुमचं घर काय आहे, 3rd फ्लोअर वर तुमचं त्या ठिकाणी घर आहे, म्हणून त्या ठिकाणी तुमचं आन्सर काय या ठिकाणी ऑन राहील. बघून घ्या, विच वन इज नॉट बेनिफिट ऑफ दी रोल प्लेइंग, म्हणजे इज नॉट बोललंय, हे जर लक्षात ठेवत जा. तर बेनिफिटसाठी काय या ठिकाणी नाही आहे, तर ते काय, डेव्हलप अ बॉर्डम, हे त्या ठिकाणी नॉट बेनिफिट फॉर दी रोल प्लेइंग त्या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, त्याचा आन्सर काय, डेव्हलप बोर्डम त्या ठिकाणी याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 9 बघून घ्या, विच वन इज अ सर्च इंजिन. तर गुगल हे त्या ठिकाणी सर्च इंजिन आहे. सर्च इंजिन म्हणजे त्याच्यावर आपण काय करू शकतो, आपल्याला जे समजा डाऊट असते ते डाऊट आपण त्याच्यावर बघू शकतो, म्हणून याचा आन्सर काय, सर्च इंजिन कुठलं तुमचं, गुगल आहे. क्वेश्चन नंबर 10, विच वन इज इन द पॅसिव्ह व्हॉइस. तर खालचं कुठलं तुमचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे हे तुम्हाला बघायचं. तर क्वेश्चन नंबर 10 चे आन्सर ए आहे. हे तुमचं कशामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आहे. बी नाही आहे, सी नाही आहे, डी नाही आहे. ठीक आहे, चला समोर बघूया. क्वेश्चन नंबर 11, इन एमएस पेंट विच एक्सटेन्शन इज नॉट सपोर्टेड. एमएस वर्ड मध्ये कुठलं एक्सटेन्शन सपोर्ट नाही करत, डॉक्युमेंटचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी एमएस पेंट मध्ये सपोर्ट नाही करत. जीप त्या ठिकाणी इज नॉट म्हणते ना, तर जीप त्या ठिकाणी सपोर्ट करेल, पीएनजी टॅग सपोर्ट करेल, जेपीईजी सपोर्ट करेल, पण त्या ठिकाणी डॉक्स त्या ठिकाणी सपोर्ट करणार नाही. याचा आन्सर काय, म्हणून हे याचा आन्सर आहे. विच इज कॅपिटल लेटर, व्हेन इज कॅपिटल लेटर यूज. म्हणजे आपण कॅपिटल लेटर यूज कधी करतो, तर ऑल ऑफ दी अबोव, बिगिनिंग साठी करतो, नेम ऑफ दी पर्सन साठी करतो, नेम ऑफ द लेफ्ट साठी करतो, आपण कॅपिटल लेटर यूज करतो, म्हणून ऑल ऑफ दी याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 13 बघून घ्या, an activity that stop or reduce stress is called a stress buster. Which of the following according to you is not stress buster. म्हणजे तुमचा जो स्ट्रेस आहे तो तुम्हाला कमी करण्यासाठी, तणाव तुम्हाला कमी करण्यासाठी कुठलं नॉट आहे, म्हणजे इज नॉट स्ट्रेस बस्टर तुम्हाला शोधायचं आहे. तर गार्डनिंग तुमचं स्ट्रेस बस्ट होते, लिसनिंग टू द म्युझिक तुमचं स्ट्रेस बस्ट होते, गोइंग टू बेड तुमचं स्ट्रेस बस्ट होते, बरोबर आहे. पण स्पेंडिंग लॉंग ओव्हर थिंकिंग अबाउट द प्रॉब्लेम तुमचं स्ट्रेस बस्ट करत नाही. तुमचा स्ट्रेस त्या ठिकाणी काय करतो, विद्यार्थी मित्रांनो वाढवतो, म्हणून त्याचा आन्सर ए आहे. क्वेश्चन नंबर 14 बघून घ्या, स्प्रेडशीट आर सेव्ड विथ एक्सटेन्शन. आपण स्प्रेडशीट कशामध्ये सेव्ह करतो, एक्सेल मध्ये त्या ठिकाणी सेव्ह, डॉक मध्ये सेव्ह नाही करत आपण, पीडीएफ मध्ये सेव्ह नाही करत, MP3 मध्ये आपण सॉंग सेव्ह करतो, पण ते काय त्याच्या ठिकाणी एक्सेल फाईल मध्ये आपण शेअर करतो. त्याचा आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, बी याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 15, चूज द ऑड वर्ड्स. त्या ठिकाणी तुम्हाला ऑड वर्ड चूज करायचं आहे. थँक्स, प्लीज, सॉरी, हे ठिकाणी काय आहे, हे ठिकाणी आपण एखाद्या शिष्टाचार दाखवतो, त्या ठिकाणी आपण थँक्स बोलतो, प्लीज बोलतो, सॉरी बोलतो, पण पेपर काय आहे, हे या 4 पैकी ऑड वर्ड तुमचा पेपर आहे. 3 वर्ड काय आहे, एकाच कॅटेगरीचे आहेत. बघून घ्या समोर. क्वेश्चन नंबर 16,
इन्फॉर्मेशन लाईक डेट ऑफ बर्थ, परमनंट ऍड्रेस, फॉर्म आर पार्ट ऑफ वन्स काय आहे, पर्सनल डिटेल आहे. अचिव्हमेंट नाही आहे, करिअर ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, क्वालिफिकेशन्स नाही आहे, कशावर आहे, हे पर्सनल डिटेल्सवर त्या ठिकाणी आहे. बघून घ्या क्वेश्चन नंबर 17 बघूया आता. PIN पिन जो तुमचा असतो तो काय असतो, प्रोफेशनल आयडेंटिफिकेशन नंबर असतो का, तो नाही. प्रोफेशनल इन्कम नंबर असतो का, नाही. पर्सनल इन्कम असतो का, नाही. इन्कम ज्याचं काही घेणं देणं या ठिकाणी नाहीये, तो काय असतो तुमचा पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर असतो. क्वेश्चन नंबर 18. अ गुड वे टू रिस्पॉन्ड टू द क्वेश्चन शॉल वी स्टार्ट द डिस्कशन इज काय आहे, यस लेट स्टार्ट आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. जर तुम्हाला जर कोणी म्हटलं चला आपण डिस्कशनला सुरुवात करूया, तुम्ही त्याला काय बोलू शकता, यस लेट स्टार्ट आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19 बघून घ्या. इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू प्ले अटेन्शन टू द कस्टमर, फिल इन द ब्लँक व्हेन प्रोबिंग. म्हणजे इट इज ऑल्सो इम्पॉर्टंट टू पे अटेन्शन टू द कस्टमर, म्हणजे कस्टमरला तुमचं पे अटेन्शन, त्या कस्टमरला तुम्हाला काय द्यावं लागेल त्या ठिकाणी, अटेन्शन जर तुम्हाला द्यायची असेल, तुम्हाला या ठिकाणी कुठली फिल इन द ब्लँक तुम्हाला भरायची आहे, 4 पैकी तुम्हाला सांगायचं आहे. पर्सनल नीडची गरज नाही आहे, फ्रेंडची नीड तुम्हाला त्या ठिकाणी नाही आहे, ड्रीमची नीड नाही त्या ठिकाणी, ती बॉडी लँग्वेज त्या ठिकाणी तुम्हाला नीड आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 20. व्हॉट डज ए इन स्मार्ट स्टँडर्ड फॉर. ए कशासाठी असतो, अचिव्हेबल साठी असतो. बघा डीप क्वेश्चन आहे. अवेअरनेससाठी नसतो, ऍक्शनसाठी नसतो, अँबिशनसाठी नसतो. हा कशासाठी असतो, अचिव्हेबल साठी असतो त्या ठिकाणी तुमचा ए. ठीक आहे. विच ऑफ दीज इज नॉट अन ऑनलाईन जॉब सर्च प्लॅटफॉर्म. खालचा कुठला ऑनलाईन जॉब सर्च प्लॅटफॉर्म नाही आहे हे तुम्हाला बघायचं. लिंक्ड इन सर्च प्लॅटफॉर्म आहे, ऑनलाईन जॉब सर्च प्लॅटफॉर्म आहे, ग्लास डोअर आहे, बरोबर आहे, इंडीड आहे, पण त्या ठिकाणी स्नॅपचॅट नाही आहे. म्हणजे याचा आन्सर काय आहे, बी आहे. म्हणजे इज नॉट विचारलाय ना म्हणून. स्नॅपचॅट काय आहे, चॅटिंग करण्याचं एक डिव्हाइस आहे किंवा चॅटिंग करण्याची एक त्या ठिकाणी ऍप आहे. टू बी इन अ जॉब ऑर वर्क इज, टू बी इन अ जॉब ऑर वर्क इज काय आहे, आपण जर तुम्ही जर एखादा जॉब लागला तुम्हाला, तुम्ही त्याला काय बोलता, एम्प्लॉय बोलतो ना. त्याला नॉलेज बोलतो का, ऍप्टिट्यूड म्हणतो का, स्किल म्हणतो का, नाही. त्याला तुम्ही काय बोलता, विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी एम्प्लॉय बोलता. कोणी जर जॉबला जात असेल त्याला तुम्ही काय बोलता, एम्प्लॉय बोलतो. क्वेश्चन नंबर 23. टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय असते, कम्प्लीट युअर टास्क ऑन टाइम त्याला बोलतो आपण टाइम मॅनेजमेंट. मॅनेजिंग टाइम म्हणजे नाही, हार्ड वर्क हार्ड स्किल म्हणजे नाही आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे नाही. याचा आन्सर काय, कम्प्लीट युअर टास्क ऑन टाइम त्याला आपण काय बोलतो, टाइम मॅनेजमेंटचा त्या ठिकाणी पार्ट मानतो. मनी इन्व्हेस्टेड इन पर्चेसिंग ऑफ रॉ मटेरियल, पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरी कम्स अंडर. मनी इन्व्हेस्टेड इन परचेस ऑफ रॉ मटेरियल, जर तुम्ही समजा परचेस म्हणजे करणं म्हणजे काय, त्या ठिकाणी एखादी ऑर्डर त्या ठिकाणी टाकून तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता तुमच्या कंपनीसाठी, तर त्याला तुम्ही काय म्हणता हे त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे. रॉ मटेरियल, पेमेंट ऑफ वेजेस अँड सॅलरी, तुम्ही त्याला काय बोलता, वर्किंग कॅपिटल बोलतो आपण त्याला. आपण कॅपिटल इन्कम नाही बोलत, लॉंग टर्म कॅपिटल नाही बोलत, आणि फिक्स कॅपिटल त्याला तुम्ही काय बोलता, वर्किंग कॅपिटल बोलतो. जर तुम्हाला कुठला जॉब चालू करा त्या ठिकाणी तुम्हाला रॉ मटेरियलची गरज आहे, ते मागवणे, पेमेंट सॅलरी देणे लोकांची, ठीक आहे, त्याला तुम्ही काय बोलता विद्यार्थी मित्रांनो, वर्किंग कॅपिटल त्याला आपण बोलतो. ठीक आहे. एखादा समजा जॉब चालवण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्या किती पैशाची गरज आहे, म्हणजे कुठल्या तुम्हाला डिपार्टमेंटचे पैसे लावा लागतील, त्याला तुम्ही काय म्हणता मग, वर्किंग कॅपिटल म्हणतो. क्वेश्चन नंबर शेवटचा बघून घ्या. समवन इज ट्रीटेड डिफरंटली ऑन देअर स्किन कलर, इन्कम त्याला तुम्ही काय बोलता, डिस्क्रिमिनेशन त्याला आपण बोलतो. नेचर बोलत नाही आपण त्याला, युनिटी म्हणत नाही, आणि करेक्ट तुम्ही त्याला म्हणता, त्याला तुम्ही काय म्हणता, डिस्क्रिमिनेशन म्हणता. तर चला आता मग आपले हे 3 सेशन या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे, सगळ्यात पहिला सेशन बघितला होता वर्कशॉप कॅल्क्युलेशन, दुसरा बघितलेला इंजिन ड्रॉइंग, आणि तिसरा बघितलेला या ठिकाणी एम्प्लॉयडी स्किल. तर हा सेशन काय आहे, तर हा सेशन विद्यार्थ्यांचा असा आहे की जर तुम्हाला कुठल्या प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारतात, तुमचा अभ्यास त्या ठिकाणी प्रॉपरली झाला पाहिजे, है ना. कुठल्या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले आहेत, किती इंटेलेक्च्युअल क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला विचारले गेलेले आहेत, ते सगळे आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. याचा अर्थ हा नाही की तुम्ही मग म्हणजे जस्ट बघून जर एक्झाममध्ये गेले नाही तुमचं एक्झाम त्या ठिकाणी पाहिजे, तसं नाहीये. तुम्हाला प्रॉपर सगळं अभ्यास करावा लागेल, आणि हे जर तुम्ही पीडीएफ बघितली तर तुम्हाला पेपर पॅटर्न कशा प्रकारे असतो ते तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. तर चला तर मग भेटूया पेपर नंबर 3 मध्ये. उरलेले जे पेपर नंबर जे तुमच्या 1चे 2 व्हिडिओ आणि पेपर नंबर 2चा हा दुसरा व्हिडिओ होता, पहिला व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, त्याची मी त्या ठिकाणी मी एक प्लेलिस्ट बनवली आहे, प्लेलिस्ट तुम्ही सगळे बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी काय होईल, हेल्प होईल. चला तर मग भेटूया पेपर नंबर 3 मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईज, सी यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला.